नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पुरणपोळीची रेसिपी बघणार आहोत. संक्रांत स्पेशल एपिसोडमध्ये आपण ही खास रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. मी या ठिकाणी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. तिला या ठिकाणी मी 4 तास भिजण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहे. कुकरमध्ये घालून हळद आणि थोडंसं तेल घालून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. नंतर आपण याला पातेल्यामध्ये घालून शिजवून घेणार आहे. डाळ आपली भिजल्यानंतर बघा किती छान अशी फुगलेली आहे. आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहे. हळदीमुळे आपल्या पुरणाला पिवळा असा रंग येतो म्हणून आपण हळद घालणार आहे. याच्यामध्ये थोडंसं तेलही घालणार आहे आपण याच्यामध्ये. त्याच्यामध्येच आपण पाणी घालून घेणार आहे. आणि मग कुकरच्या शिट्ट्या करून घेणार आहे आपण. जर रात्रभर भिजायला ठेवली आपण डाळ तर मग 2च शिट्ट्यामध्ये बंद करायचा गॅस. आणि जर तुम्हाला वेळ नसेल, 4 तास भिजवली असेल डाळ, तर तुम्ही फक्त 3 शिट्ट्या काढून घ्या याला. म्हणजे आपली डाळ छान शिजते आणि आपलं पुरणही छान बनतं. तर आता मी याला शिट्ट्या करून घेणार आहे. 3 शिट्ट्या करून घेऊया आपण याला, कारण मी 4 तास भिजवलेली आहे डाळ, म्हणून मी याला जास्त शिट्ट्या करणार आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे. आता कुकरच्या आपण 3 शिट्ट्या करून घेऊया. कुकरमध्ये आपण डाळीला शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता आपली डाळ छान शिजलेली पण आहे. त्याच्यामध्ये आपण पाणी घालून उकळवून घेणार आहे. म्हणजे आपण हे पाणी त्याच्यातून वेगळं करणार आहे. कटाची आमटी बनवण्यासाठी हे पाणी आपण काढून घेणार आहे याच्यातून. आणि मग आपण गूळ किंवा साखर घालून हे पुरण परतवून घेणार आहे. गॅसवर मी डाळीमधलं पाणी काढून घेऊन ठेवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे. हे बघा, असं पाणी कटाच्या आमटीसाठी आपण बाजूला काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे. थोडंसं मीठ पण घातलेलं आहे मी चवीनुसार. आणि याला असाच आपण साखरेमध्ये शिजवून घेणार आहे. याच्यामध्ये मी आलं, वेलची, जायफळ आणि साखर थोडी बारीक करून घेतलेली आहे. मग हे पुरण होत आल्यानंतर आपण हे घालून घेणार आहे त्याच्यात. पुरण आपलं असं साखरेमध्येच शिजवून घ्यायचं. ड्राय होईपर्यंत याला असंच परतून घ्यायचं. तोपर्यंत आपण कटाच्या आमटीचा मसाला बनवून घेऊया. या ठिकाणी मी भाजलेला कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, थोडीशी डाळसुद्धा याच्यामध्ये मी घेतलेली आहे, कारण त्याच्यामुळे आपली आमटी ही दाटसर अशी बनते, म्हणून मी थोडी डाळ पण घालणार आहे. पुरणमध्ये गूळ घालायच्या आधी किंवा साखर घालायच्या आधी आपण थोडीशी बाजूला काढलेली आहे डाळ. आता आपण हे मिक्सरला सर्व एकत्र करून वाटून घेऊया. म्हणजे आपल्या कटाच्या आमटीचा मसाला तयार झाला. पुरण आपलं परतवून झालेलं आहे. आता मी चाळणीवर घालून याला बारीक करून घेणार आहे. आता आपण आमटीला फोडणी घालून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी डाळीतलं पाणी बाजूला काढून घेतलेलं आहे. मिक्सरमधून कांदा, आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेलं आहे. काळं तिखट घेतलेलं आहे. थोडंसं मिरची पावडर घेतलेली आहे. थोडा गरम मसाला घेतलेला आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे. जिरा घालून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये. कढीपत्ता घातलेला आहे मी त्याच्यामध्ये. थोडासा हिंग घालणार आहे आता मी याच्यामध्ये. थोडासा हिंग घातलेला आहे मी या ठिकाणी. आता हा पण मसाला तेलामध्ये. तेलामध्ये मसाला पण
एक 4-5 मिनिटं परतवून घेणार आहे. त्याच्यामध्येच थोडंसं बेसनचं पीठ घालणार आहे मी. त्याच्यामुळे आपली आमटी दाटसर होते. थोडासा गॅस मध्यम ठेवूया आपण आता. तेल थोडंसं आपण जास्त वापरतो आमटीला, म्हणजे छान असा कट पण येतो त्याला म्हणून. मसाल्याने तेल सोडल्यानंतर आपण हा कांदा लसूण मसाला तिखट घालणार आहे. थोडा वेळ असंच परतवून घेऊया. तेलावर आपला मसाला छान असा परतवून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मिरची पावडर घालून पुन्हा एकदा असं मिक्स करून घेणार आहे. याला पण 1-2 मिनिटं आपण असं परतवून घेणार आहे. मग आपण हे पाणी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे. आता आपला सगळा मसाला परतवून झालेला आहे. थोडीशी हळद पण घालणार आहे आपण याच्यामध्ये. आता हे डाळीचं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि आमटीला आपल्या छान अशी उकळी काढून घ्यायची. थोडं जास्त वेळ उकळून देणार आहे आपण याला. पुरण आणि कणिक माझं तयार करून झालेलं आहे. आता आपण एका उंड्यामध्ये पुरण भरून घेऊया, पोळी लाटून घेणार आहोत. कणकीचा आपण असा उंडा करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता पुरण भरून घेऊया आपण आणि मग उंडा बनवून लाटून घेणार आहे. पोळी माझी लाटून झालेली आहे. या ठिकाणी तवा पण गरम झालेला आहे. आता आपण हिला भाजून घेऊया. पुरणपोळी मी तव्यावर घातलेली आहे. आता आपण हिला भाजून घेणार आहे. पुरणपोळी आता आपण तव्यावर भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने तूप घालून घेतलेलं आहे मी. आपली पुरणपोळी बनवून तयार झालेली आहे. मी सर्व केलेली आहे बघा. सोबतच मी कटाची आमटी पण घेतलेली आहे. पोळीवर आपण गरमागरम पोळीवर असं तूपही घेऊ शकतो. त्याच्यासोबत दूध किंवा गुळवणी पण बनवून घेऊ शकतो. सोबतच आपण कुरडई पण घेऊ शकतो. असा हा पुरणपोळीचा जबरदस्त बेत होतो. तुम्ही ही नक्की बनवून बघा. संक्रांत स्पेशल रेसिपी आहे ही. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.